डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे यांची विजय मिरवणूक जी घोडदौड आहे फॉर्म भरण्यासाठी आज ह्याच गणेश मंदिरातून निघणार आहे। गणेश मंदिराला मी इथं आहे, डोंबिवलीचा ग्रामदैवत आहे। माझ्या पाठीशी बघू शकता की कशा प्रकारे वातावरण आहे। हळूहळू कार्यकर्ते जमू लागलेले आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त इथं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वपक्षीय कार्यकर्ते हळूहळू इथे जमायला लागलेले आहेत आणि एकंदरीत वातावरण जे आहे ते अत्यंत उत्साही आनंदमय आहे। कारण ढोल ताशे वाजत आहेत, पंजाबी बांगडा वाजतोय, त्यानंतर डीजे वाजतोय। या सगळ्या आनंदाच्या वातावरणातून फॉर्म भरायला डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे जाणार आहेत। महायुतीचे उमेदवार आहेत। महायुतीच्या उमेदवारासोबतच माझ्यासोबत या क्षणाला आता आहेत 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाब वजे। आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारचा भूमिपुत्रांचा त्यांना पाठिंबा असणार आहे। काय सांगाल सर? गुलाब वजे काय सांगाल? नाही, आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व जमलेले आहोत। आमच्या 27 गावातील जनतेच्या वतीनं आम्ही इथे उपस्थित आहोत। असं आहे की आजपर्यंत विकासाच्या दृष्टीनं आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 27 गावामध्ये चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत, करतायत आणि त्या दृष्टीनं 27 गावातील जनता त्यांच्याकडे अपेक्षेने अजून बघतोय। जे काय प्रश्न सोडायचे आहेत ते सोडण्याच्या मार्गावर आहेत आणि त्या दृष्टीनं या भागातला जो विकास होतो आहे हा विकास श्रीकांत शिंदेने रस्त्याच्या माध्यमातून अनेक माध्यमातून केलेला आहे आणि त्याची जाणीव 27 गावात जनतेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही इथे जमलेलो आहोत। शहरं वाढत आहे, शहरीकरण होतं आहे। आपण भूमिपुत्र आहात, आपल्या जमिनी गेलेल्या आहेत, तिथे आज मोठमोठं शहर वसलं जात आहे। परंतु पाण्याची जी मुख्य समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे, भेडसावू शकते पुढे भविष्यामध्ये। धरणही बांधणार आहे सरकार म्हणत आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे एकदा बोललेले आहेत, मुख्यमंत्रीसुद्धा बोललेले आहेत। आपली कशा प्रकारची मागणी असेल किंवा काय अजून मागण्या आहेत असं वाटतं तुम्हाला? नाही, या 27 गावातील जो विकास व्हायला पाहिजे तो आता MMDच्या माध्यमातून, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होत आहे। पाण्याची समस्या ही फक्त 27 गावामध्ये नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतो आहे, पण त्यापेक्षा आमच्याकडे परिस्थिती बऱ्यापैकी आहे, म्हणजे अशी वाईट नाही आहे की जिथे पाणीच नाही असा प्रकार नाही। परंतु भविष्यामध्ये काही धरणं होणे गरजेचं आहे, म्हणजे कुशिवली धरण असेल किंवा अजून काही असेल तर ते करण्याकरता आपल्याला लढा द्यावा लागेल किंवा त्याचा पाठपुरावा करावा लागेल आणि निश्चितच तो झाला का या भागातील नुसतं 27 गावातील कल्याण डोंबिवली या भागातील हा कुशिवली धरणामुळे प्रश्न पाण्याचा त्याच्यामुळे सुटू शकेल। शेवटचा प्रश्न, कशा प्रकारची भूमिका असणार आहे 27 गाव संघर्ष समितीची? आगरी समाजाची काय मुख्य भूमिका असणार आहे? नाही, 27 गावाच्या बाबतीमध्ये म्हटलं की डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब आहेत, यांनी खूप प्रकारे चांगल्या प्रकारे मदत आमच्या ग्रामीण भागातील 27 गावातील लोकांना करतायत आणि केलेलं आहे। 10 एकरमध्ये संत सावळाराम महाराजांचा स्मारकाचं काम आम्ही करतो आहे, तोही अंतिम टप्प्यात आहे। कल्याणशील रस्त्याला संत सावळाराम महाराजांचं नाव दिलेलं आहे। एवढंच नव्हे तर उसळगड बेतवडे ते आगरी कोळी तिथे एक मोठं वास्तू उभी करतायत, त्याचं त्याला 30 कोटी दिले आहेत। या सगळ्या भागामध्ये बघितलं तर हे सगळे रस्ते, तलाव, या गोष्टी मोठ्या प्रकारचा निधी श्रीकांत शिंदेमुळे मिळाला आहे। त्यामुळे तेथील जो जनसमुदाय आहे त्यांच्या मनामध्ये आणि सर्व ठिकाणी चर्चा करतोय तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब। दिवा पाटलांचं नाव एअरपोर्टला यावं याकरता एक मोठं आंदोलन छेडलं गेलं होतं, मोठा त्याच्याबरोबर एक संघर्ष झाला होता। आजही ती मागणी कायम आहे। काय सांगाल सरकारकडून, काय अपेक्षा आहे? 100% दिवा पाटलांच्या नावाविषयी कोणीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि केली पण नाही। इव्हन बालासाहेबांचं नाव जरी आलं त्यावेळेला तरीसुद्धा जनतेने सांगितलं बालासाहेब आमचे आदरणीय आहेत, परंतु दिवा पाटील हे आमचे पितामह आहेत आणि एवढंच नाव इथे द्यावं अशा या 5-6 जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे। आणि त्यामुळे हे आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आल्यानंतर त्यांनी ठराव केला आणि विधानसभेमध्ये ठराव केला आणि तो दिल्ली केंद्रामध्ये पाठवण्यात आलेला आहे। आता त्याचा पाठपुरावा करण्यासाठी निश्चितच आपले श्रीकांत शिंदे यांचा आम्हाला उपयोग होईल। आपलं एक मत विकासाला जाणार आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदेला जाणार आहे, हे स्पष्ट मत आता सर्वपक्षीय अध्यक्ष गुलाब वजे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आगरी समाजाचा हा एक वेगळा पाठिंबा हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील शर्मासह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।